लई दिवसातून पुण्याचा मित्र आला म्हणल्यावर मस्त गप्पा मारत भेळ खाऊ म्हणलं, पण हा बसलाय फोनवर गप्पा मारत कामाच्या. तर राम मंडळी. सकाळी जेव्हा श्लोकन शुभ्राला शाळेत सोडलं रेश्मा बरोबर, तेव्हा श्लोक म्हणाला नेहला केव्हा येणार, पण आजपासून मम्मीची पण शाळा चालू झाली, त्यामुळे मला दुपारी घरी जायची गरज नाही. मग थोड्या वेळाने पिंजारी डॉक्टर यांच्या दाताच्या दवाखान्यात गेलो. माझं काम नव्हतं, कोणाला नेलं असेल ते कमेंट करून ओळखा. मग तिथून आल्यावर मम्मीच्या गाडीत पेट्रोल आणलं, कारण मी गावात गेलो होतो, येताना घेऊन आलो. मग दुकानात गेलो तेव्हा प्रिंटरची साई संपली होती, म्हणून वजन करून भरून घेतली. मग दुपारी अमोलने मला पाव आणायला पाठवलं, पण आता त्याला ज्या रेट मध्ये देतात ते माझ्या लक्षात नव्हतं. मी त्या पाववाल्याला सांगितलं नाही की हॉटेलला पाहिजेत म्हणून, त्यांनी दर कमी केला असता. हे मी अमोलला पण नाही सांगितलं. मग संध्याकाळी टाइमपास म्हणून पिक्चर लावला आणि चिवडान चकली खात बसलो. मग थोड्या वेळाने आपल्या पुण्याचा मित्र हर्ष आला होता. त्याला म्हणलं भेळ खायची म्हणून गेलो कुळपे भेळवाल्याकडे. खूप दिवसातून आलाय म्हणल्यावर चांगलं गप्पा मारत भेळ खाऊ म्हणला. पण काय का कंपनीचा मॅनेजर आहे, त्याला पण आला की आपण काय बोलायचं नाही, त्याच्या बाबतीतच्या गप्पा ऐकत बसायचं. लय कामाचा माणूस, काय करणार. बाप माझी वेळ झाली संपून, तरी पण हा फोनवरच बोलतोय. त्याला म्हणलं चल घरी, आता उद्या गप्पा मारू. आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. राम राम.